सध्या महाराष्ट्रात असं आहे की महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा मोठा प्रयत्न आहे. मोदींचं जन्म गुजरात येत असला तरी सगळी जडणघडणी महाराष्ट्र माणसाने केली, मराठी माणसाने केलेली. त्यांचे जे प्रमुख 4 मेंटॉर समजले ते 4ही जण मराठी होते. लक्ष्मणराव इनामदार यांनी त्यांना पहिलं टिपलं. मोदी त्यांना मेंटॉर मानत, अजूनही मानतात. इनामदारांवर मोदींनी कविता केलेली आहेत. इनामदारांच्या नावे त्यांनी फार मोठं शिक्षण संकुल उभं केलं आहे. त्यांना घडवणारा संघ संस्कार त्यांच्यावर पूर्णपणे रुजवणारा पहिला माणूस लक्ष्मणराव इनामदार, जे आपल्या साताऱ्यातल्या खटाव तालुक्याचे होते. दुसरी व्यक्ती म्हणजे एकनाथजी रानडे. एकनाथजी रानडेंनी जेव्हा विवेकानंद केंद्राचं काम सुरू केलं तेव्हा मोदी त्यांच्या संपर्कात आले आणि विवेकानंद केंद्रासाठी माझ्यानंतर मोदींनी काम करावं अशी एकनाथजी रानडेंची इच्छा होती. त्यामुळे एकनाथजी रानडेंचा प्रभाव त्यांच्यावर जबरदस्त आहे आणि ते त्याबद्दल मोदी सातत्याने बोललेले पण आहेत. तिसरी व्यक्ती म्हणजे दत्तोपंत ठेंगडी. संघटना किंवा संस्थेचा निर्माण आणि संस्थेचा विस्तार, कार्यकर्त्यांची फौज उभी करणं ह्यातला एक्स्ट्रॉर्डिनरी माणूस मानला जातो. ते दत्तोपंत ठेंगडी, त्यांना सुद्धा मोदी आपल्याबरोबर हवे होते. आणि चौथा, गुजरातमधल्या राजकारणात मोदींना फिरवणारा, ज्यांना पॉलिटिकल नेटवर्किंग कसं करायचं हे शिकवणारा माणूस म्हणजे केशवराव देशमुख. त्यांच्या स्कूटरवरनं मोदी सगळीकडे फिरत. तर या 4 माणसांनी मोदींची जडणघडण केली.